सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या खुर्चीवर कोण बसणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोण होणार नवा उपमुख्यमंत्री याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचं नाव आघाडीवर. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यामुळे महाराष्ट्राचं मन हेलावून गेलं आहे. राज्य सरकारने 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून आता राज्य निवडणूक आयोगाने देखील मोठा निर्णय घेतला आहे. 12 जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहे. आता 5 फेब्रुवारी ऐवजी 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तर 7 फेब्रुवारी ऐवजी 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल अशी माहिती समोर येत आहे. कधीही वेळ न चुकणारे दादा, यावेळी तुम्ही आज वेळ चुकवली. माझा जवळचा आणि दिलदार मित्र मी गमावला. मंत्रिमंडळाच्या बैठकीपाठोपाठ पायाभूत सुविधाची बैठक झाली. माझ्या बरोबर होते. कधीही वेळ न चुकवणारे दादा, यावेळी तुम्ही आज वेळ चुकवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या भावना. महाराष्ट्रावर विकासाचा प्रकाश पाडण्याच्या ध्यासाने सूर्योदयापूर्वीच उगणारा आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला. या सूर्याला अखेरचा निरोप. आमदार रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडियावर केली पोस्ट शेअर. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर हळहळली मराठी सिनेमासृष्टी. पुन्हा एकदा साडेमाडे 3चे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले.